नमस्कार मैत्रिणींनो, नवरात्रीचे उपवास आपले आता सुरू झालेले आहेत. तर त्या उपवासामध्ये काय खायचं असा विचार पडतो. तर त्यासाठी मी दाखवणार आहे तुम्हाला इथे उपवासाचं पिठलं. तर त्यासाठी मैत्रिणींनो मी इथे साधारण एवढ्या आकाराचं सुकं खोबरं घ्यायचं आणि 2 ते 3 मिरची आणि जिरं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. साधारणपणे हे अशा प्रकारे. चला तर बघूया, इथे मी पातेलं ठेवलेलं आहे. आपण आता बघूया उपवासाचं पिठलं. साधारण 1 ते 2 चमचे छोटे तेल घालून घ्यायचं. जास्त तेल घालायचं नाहीये आपल्याला. आणि हे जे आपण सुकं खोबरं, मिरची, जिरं वाटून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घ्यायचं. मंद आचेवर मैत्रिणींनो हे भाजून घ्यायचं. जास्त भाजायचं नाहीये आपल्याला. आता यामध्ये शेंगदाणे बारीक केलेले आहेत ते 2 ते 3 चमचे घालून घ्यायचे. मी इथे 3 चमचे घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतले शेंगदाण्याचं तरी चालेल. त्यानंतर साधारण 1 छोटा चमचा मी नुसती इथे मिरची पावडर वाटून ठेवलेली आहे. ती मिरची पावडर मी घालून घेते. आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं. साधारण छोटा 1 ग्लास. पाण्याला आता उकळी येऊ द्यायची. उपवासासाठी मी इथे वेगळं मीठ ठेवलेलं असतं. ते मीठ अर्धा चमचा, चवीनुसार मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे. मैत्रिणींनो, इथे मी एका वाटीमध्ये राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण ते मिश्रण एकजीव करायचं आहे. असं मिश्रण राजगिऱ्याच्या पिठाचं एकजीव करून घेतल्याच्या नंतर आपण त्या पिठल्यामध्ये ते सोडून द्यायचं आहे. मैत्रिणींनो, इथे आता आपल्या उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये हे राजगिऱ्याचं पीठ जे घेतलेलं आहे ते यामध्ये सोडायचं. आता हे जरी पातळ दिसत असेल तरी मैत्रिणींनो, जसं जसं त्याला उकळी येईल तसं तसं ते दाटसर होत जाईल. मी इथे जास्त दाटसर नको म्हणून मी 1 ते 2च चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त दाटसर पिठलं हवं असेल तर तुम्ही जास्त राजगिऱ्याचं पीठ घेऊन पण करू शकता. आता आपण याला उकळी येऊ देऊया. त्याच्यानंतर तुम्ही खात असाल उपवासाला तर कोथिंबीर यामध्ये
घालायची, नाहीतर नाही घातली तरी चालते। हे उपवासाचं पिठलं तुम्ही वरीच्या भाताबरोबर खाऊ शकता किंवा कोणी कोणी वरीच्या आणि साबुदाण्याच्या भाकरी करतात, त्याच्याबरोबर पण हे पिठलं तुम्ही उपवासाला खाऊ शकता। कळतं तसं तसं पिठलं दाटसर होत जातं। तुम्हाला जेवढं दाटसर हवं असेल तितका वेळ तुम्ही ठेवू शकता। मला हे एवढंच पातळ हवंय म्हणून मी आता गॅस बंद करते। तुम्हाला अजून दाटसर हवं असेल तर थोडं अजून त्याला उकळी येऊ द्या। हे बघा, ह्या प्रकारे आपलं पिठलं तयार आहे। अशा प्रकारे मैत्रिणींनो उपवासाचं पिठलं तयार आहे। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।